जय शिवराय, जय गोमाता. @सई तुषार गंध कोकणातला या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं की दुग्ध व्यवसाय करताना आपण प्रशिक्षण घेणं किती गरजेचं आहे. कारण का जर आपण प्रशिक्षण घेतलं नाही तर ह्या धंद्यामध्ये आपल्याला खूप तोटा होऊ शकतो. तर दुसरा मुद्दा आता आपण डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे जनावरं. की ह्या व्यवसायामध्ये आपण जेव्हा पडतो तर त्यावेळेस कुठली जनावरं आपल्याला घ्यायची हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा ते आपण नियोजन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही म्हशीमध्ये काम करत असाल तर त्या जातीची चांगल्या म्हशी बघणं गरजेचं आहे, आणि जर गाईमध्ये काम करत असाल तर कुठल्या जातीमध्ये तुम्ही काम करताय हे बघणं गरजेचं आहे. जसं आम्ही ज्यावेळेस ठरवलं दुग्ध व्यवसाय करायचा त्यावेळेस आम्ही गीर गाई घ्यायचं ठरवलं. तर आम्ही त्यावेळेस गीर गाईचे कॅरेक्टर्स कसे असतात आणि त्याचं बॉडी स्ट्रक्चर कसं असतं हे आम्ही बघून गेलो होतो. तसं तुम्ही देखील ह्या गोष्टी बघा की ज्यावेळेस तुम्हाला दुग्ध व्यवसाय करायचा आहे तर त्यावेळेस तुम्हाला कुठली जात निवडायची आहे, ती जात कशी दिसते आणि ती जात आपल्या इथे राहू शकते का, सस्टेन होऊ शकते का, आणि इकडचं वातावरण आणि त्या गोष्टी तिला पोषक आहेत का. त्यानंतर जिथे आपण गाई बघायला जातो तर शक्यतो 2 दिवसाचं 2 टायमाचं दूध बघितल्याशिवाय ती गाय फिक्स करायची नाही. कारण का गायींना खोड असते, काही गायींना की लात मारायची सवय असते, आणि गावठी जनावरं असतील किंवा देशी गायी असतील तर त्याच्यामध्ये ही गोष्ट असतेच. तर ते गोष्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि परत 2 दिवस 4 टायमाचं जे दूध आपण काढणार ते किती कन्सिस्टंट आहे किंवा ते त्याच प्रमाणात व्यवस्थित देते का हे पण बघणं गरजेचं आहे. कारण का काय होतं, ज्यावेळेस आपण जनावरं घ्यायला जातो ना तर काही लोक आपल्याला फसवतात. कारण का जर समजा आपण सकाळी गेलो जनावर बघायला आणि तिथे दूध काढून ते आपल्याला दाखवत असतील तर ते आदल्या दिवशी तिचं दूध काढत नाहीत, जेणेकरून दुसऱ्या टायमाला ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळी ते दूध जास्त मिळेल आपल्याला, आणि आपण पण ते दूध बघून खुश होतो की आपल्या गाईने एवढं दूध देतं. आणि ज्यावेळेस आपण ती गाय आणतो किंवा ते जनावर आपल्या गोठ्यात आणतो तेव्हा ती गाय ते निम्मं दूध देते आणि आपल्याला तेव्हा काय समजत नाही. त्यामुळे तिथे 2 दिवस राहून 2 टायमाचं दूध बघूनच आपण जनावरं फिक्स करायची. आणि शक्यतो जी जनावरं घ्याल ती जनावरं दिसायला कशी असतात, त्यांचे कॅरेक्टर काय आहेत या गोष्टीचा स्टडी करून व्यवस्थित ती जनावर आपण निवडणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या धंद्यामध्ये आपल्याला तोटा कमी होईल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.